तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 98 आणि 98 पेजवर वरून चौथी ओळ बरोबर आहे. अब पूर्वोक्त सूक्ष्म शरीर का विभाग कहे है हीच ना. तर सूक्ष्म शरीराचं वर्णन चालू आहे. आता आज त्या सूक्ष्म शरीराचा विभाग करून दाखवतात कोण ग्रंथकार. अब पूर्वोक्त सूक्ष्म शरीर का विभाग कहे है तहा सो सप्तदश लिंग रूप सूक्ष्म शरीर समष्टि व्यष्टि इस भेद करके 2 प्रकार का होवे है. सापडलं. ते जे 17 तत्वाचं लिंग शरीर आहे की ज्याला सूक्ष्म शरीर म्हणतात त्याचे 2 भेद, एक समष्टि आणि एक व्यष्टि. समष्टि व्यष्टि इस भेद करके 2 प्रकार का होवे है. तहा पूर्व पथ. आता समष्टि म्हणजे समष्टि लिंग शरीर काय आहे, व्यष्टि लिंग शरीर काय आहे, पुन्हा समष्टि व्यष्टीची परिभाषा काय आहे हे सर्व सांगतायत ग्रंथकार. तहा पूर्व कथन करे जे अपंचीकृत आकाशादिक पंचभूत है. बरोबर. मागे वर्णन केलेले जे अपंचीकृत पंचमहाभूत आकाशादिक ज्यांचं एकमेकांमध्ये अजून मिसळीकरण झालेलं नाही, स्वतंत्र आहे. पूर्व कथन करे जे अपंचीकृत आकाशादिक पंचभूत है तथा 3 भूतों के कार्य रूप. त्या अपंचीकृत भूताचं कार्य स्वरूप जे लिंग शरीर, 3 भूतों के कार्य रूप जे इंद्रिय, अंतःकरण, प्राण रूप सप्तदश लिंग है की नाही. 17 तत्व कोण कोण, इंद्रिय, प्राण, बुद्धि, मन आदि, ते सर्व मिली के समष्टि सूक्ष्म शरीर कया जावे. त्या सर्वांना मिळून काय म्हणायचं, समष्टि सूक्ष्म शरीर. कोणाला घेऊन अपंचीकृत पंचमहाभूत आणि त्या अपंचीकृत पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेले सर्व इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी या साऱ्यांचा जो समूह त्याला म्हणायचं काय, समष्टि लिंग शरीर. ते सर्व मिली के समष्टि सूक्ष्म शरीर कया जावे. ता समष्टि सूक्ष्म शरीर रूप उपाधि वाला चैतन्य हिरण्यगर्भ, प्राण, सूत्रात्मा इन नामों करके कहा जावे है. बरोबर. समष्टि सूक्ष्म शरीर उपाधीने युक्त जे चैतन्य त्यालाच म्हणतात काय, हिरण्यगर्भ. त्यालाच दुसरं नाव आहे प्राण, त्यालाच दुसरं नाव आहे सूत्रात्मा. प्राणात्मा, सूत्रात्मा, हिरण्यगर्भ, प्रजापती हे त्याचेच नाव आहे. कुणाचे, समष्टि सूक्ष्म शरीर उपहित चैतन्याचे. हिरण्यगर्भ, प्राण, सूत्रात्मा इन नामों करके कहा जावे है. तहा सो समष्टि शरीर ज्ञान शक्ति वाले अंतकरण ज्ञानेंद्रियों करके घटित होने ते ज्ञान शक्ति वाला है. आता पहा, ते समष्टि सूक्ष्म शरीर जे आहे की नाही हिरण्यगर्भ म्हणून ते ज्ञान शक्तीवाला आहे आणि क्रियाशक्तीवाला पण आहे. म्हणजे ज्ञान शक्तीवाला कस काय आहे तो हिरण्यगर्भ, तर हिरण्यगर्भ म्हणजे काय, समष्टि लिंग शरीर. बरोबर. आणि त्या समष्टि शरीरामध्ये अंतकरण आहे की नाही, ज्ञानेंद्रिय आहेत की नाही, आहे. आणि अंतकरण आणि ज्ञानेंद्रिय ही कशी आहेत बरं, ज्ञान शक्तीवाले आहेत. सूक्ष्म शरीराच्या अंतर्गत ज्ञानेंद्रिय आणि अंतकरण हे ज्ञान शक्तीवाले आहेत. ध्यान द्या. आणि कर्मेंद्रिय आणि प्राण हे सुद्धा सूक्ष्म शरीरात येतात ना. मग कर्मेंद्रिय आणि प्राण याच्यात आहे, याचा अर्थ क्रियाशक्ती पण आहे. कारण क्रियाशक्तीवाले आहेत कोण, कर्मेंद्रिय आणि प्राण. आणि लिंग शरीरामध्ये दोन्ही आहेत, इंद्रिय पण आहेत. लिंग शरीरामध्ये घटकीभूत तत्व इंद्रिय ज्ञानेंद्रिय पण आहेत, अंतकरण पण आहे. आणि ते ज्ञानशक्तीवाले अंतकरण आणि ज्ञानेंद्रिय. आणि म्हणून समष्टि सूक्ष्म शरीर कसं झालं, ज्ञान शक्तीवाला. पुन्हा समष्टि सूक्ष्म शरीर कसं आहे, क्रियाशक्तीवाला. म्हणजे कसं काय बरं, तर समष्टि लिंग शरीरामध्ये घटकीभूत सर्वच इंद्रिय सर्वच
लिंग शरीर आले व्यष्टी, आणि त्या व्यष्टी लिंग शरीरामध्ये कर्मेंद्रिय पण आहेत, प्राण पण आहेत. आणि प्राण आणि कर्मेंद्रिय हे कसे आहेत? क्रियाशक्तीवाले आहेत. आणि हे सर्व इंद्रिय आणि कर्मेंद्रिय आणि प्राण वगैरे समष्टी लिंग शरीराच्याच अंतर्गत आहे. आणि म्हणून समष्टी लिंग शरीर क्रियाशक्तीवालं पण आहे आणि ज्ञानशक्तीवालं पण आहे. अर्थात हिरण्यगर्भ हा ज्ञानशक्तीने देखील युक्त आहे आणि क्रियाशक्तीने देखील युक्त आहे. पंक्ती पहा. तासो समष्टि सूक्ष्म शरीर ज्ञान शक्ति वाले अंतकरण ज्ञानेंद्रियों करके घटित होने ते, घटित म्हणजे युक्त, यानी युक्त असल्यामुळे होणे ते ज्ञान शक्ति वाला आहे. या कारणामुळे ता शरीर उपहित चैतन्य को हिरण्यगर्भ कहे आहे. यामुळेच त्या शरीर उपहित चैतन्याला काय म्हटलंय? हिरण्यगर्भ. बरोबर. और सो समष्टि सूक्ष्म शरीर. आता बघा, हिरण्यगर्भ नाव का पडलं? ज्ञान शक्तीवाला जो समष्टी लिंग शरीर त्या उपाधीने युक्त जे चैतन्य त्याला म्हणायचं काय? हिरण्यगर्भ. और सो समष्टि सूक्ष्म शरीर क्रियाशक्ती वाले प्राण कर्मेंद्रियों करके घटित होने ते क्रियाशक्ती वाला है. सापडली कोण? सो समष्टि सूक्ष्म शरीर क्रियाशक्ति वाला है. समष्टि सूक्ष्म शरीर कसा आहे? क्रियाशक्ति वाला आहे. का बरं? तर क्रियाशक्ति वाले कोण आहेत? प्राण आणि कर्मेंद्रिय, आणि त्यांनी युक्त आहे तो कोण? समष्टि सूक्ष्म शरीर. आणि म्हणून समष्टि सूक्ष्म शरीर कसं झालं? क्रियाशक्ति वाला. तीच दिले पंक्ती. और सो समष्टि सूक्ष्म शरीर क्रियाशक्ती वाले कोण? प्राण कर्मेंद्रियों करके, प्राण आणि कर्मेंद्रिय यांनी घटित होणे ते, घटित युक्त असल्यामुळे क्रियाशक्ती वाला आहे. या कारण ते ता शरीर उपई चैतन्य को प्राण कहे. शरीर उपई चैतन्याला काय म्हणायचं? प्राण आहे की नाही? ता शरीर उपई चैतन्य म्हणजे क्रियाशक्तीने युक्त जे शरीर, त्या उपाधीने युक्त जे लिंग शरीर, समष्टी लिंग शरीर, त्याला म्हणायचं काय? प्राण. समजा प्रश्न केला, समष्टी लिंग शरीराला प्राण का म्हणतात? उत्तर काय? त्या समष्टी लिंग शरीराचं उपाधी आहे कोण? क्रियाशक्ती वाले कर्मेंद्रिय आणि प्राण यांनी युक्त ते शरीर आहे, की जे शरीर त्या सूक्ष्म शरीराचं समष्टी हिरण्यगर्भाचं काय आहे? उपाधी आहे. अर्थात हिरण्यगर्भाची उपाधी म्हणून जे शरीर समष्टी लिंग शरीर ते क्रिया आणि कर्मेंद्रियांनी युक्त आहे की नाही? अर्थात क्रियाशक्तीने युक्त आहे. आणि क्रियाशक्तीने युक्त आहे म्हणूनच त्या समष्टी लिंग शरीराला अर्थात हिरण्यगर्भाला प्राणात्मा किंवा प्राण असं म्हटल्या जातं. बरोबर. तसंच हिरण्यगर्भ का म्हणायचं? तर त्याचं कारण की त्याची उपाधी जे समष्टी लिंग शरीर, त्याच्या अंतर्गत ज्ञानशक्ती वाले ज्ञानेंद्रिय आणि अंतकरण आहेत, आणि म्हणून त्या शरीराने शरीरूप उपाधीने युक्त त्या चैतन्याला हिरण्यगर्भ असं म्हणतात. या कारण ते ता शरीर रूपी चैतन्य को प्राण कहे है. और माता सूत्रात्मा का बर म्हणायचं त्या हिरण्यगर्भाला? त्याचं कारण और पट विषय सूत्र की न्यायी. जसं पट आहे आणि त्याच्यामध्ये ओतप्रोत भरले आहेत कोण? सूत्र अर्थात तंतू. पट विषय सूत्र की न्यायी. सो समष्टी सूक्ष्म शरीर, ते समष्टी सूक्ष्म शरीर कसं आहे? सर्व ब्रह्मांड विषय व्यापक आहे. संपूर्ण ब्रह्मांडामध्ये व्यापक आहे कोण? समष्टी लिंग शरीर. जसे तंतू सर्व पटात व्याप्त आहेत आहे की नाही? म्हणून त्याला म्हणायचं सूत्र. पट कसा आहे? सूत्रात्मा. पटाला काय म्हणायचं? सूत्रात्मा. मतलब सूत्रात्मक आहे, सूत्र स्वरूप आहे कोण? पट. त्या सूत्राप्रमाणेच संपूर्ण विश्वामध्ये लिंग शरीर, समष्टी लिंग शरीर व्याप्त आहे की नाही? हिरण्यगर्भ व्याप्त आहे, आणि म्हणून त्याला नाव पडतं काय? सूत्रात्मा. पंक्ती पहा. पट विषय सूत्र की न्यायी. सो समष्टी सूक्ष्म शरीर सर्व ब्रह्मांड विषय म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडामध्ये व्यापक है. या कारण ते, यामुळे ता शरीरूपी चैतन्य को, त्या शरीरूपी चैतन्याला म्हटलंय काय? सूत्रात्मा.
अथवा पूर्वोक्त अपंचीकृत भूत होते. आता हे एक मत झालं. आता काही लोक त्या समष्टीलिंग शरीराचं स्वरूप जरा वेगळ्या पद्धतीने सांगतात. त्यांच्या मतानुसार सांगत आहे. आता अथवा पूर्वोक्त अपंचीकृत भूत होते. मागे अपंचीकृत भूताचं वर्णन केलं की नाही. आत्म्यापासून आकाश, आकाश वायू, अग्नी, जल, पृथ्वी उत्पन्न होता अपंचीकृत भूत. अथवा पूर्वोक्त अपंचीकृत भूत होते एक पृथक मतलब स्वतंत्र ही सर्वत्र व्यापक लिंग शरीर उत्पन्न होय. सो लिंग शरीर ही समष्टी कया जावे असं काही लोक म्हणतात. म्हणजे काय झालं, मत भेद काय झाला तर पहिल्या मतात काय झालं की सर्व जीवांचे लिंग शरीर हे झाली एका एकाचं व्यष्टी आणि साऱ्या जीवांचे लिंग शरीर मिळून ही झाली समष्टी. आणि त्या समष्टी लिंग शरीर रूपी चैतन्याला म्हटल्या गेलं काय हिरण्यगर्भ. बरोबर. आता या दुसऱ्या मतानुसार काय तसं नाही. जीवांचे जे व्यष्टी लिंग शरीर आहे त्याच्याशी काही घेणं देणं नाही. म्हणे मग जसे जीवाचे व्यष्टिलिंग शरीर अपंचीकृत पंचमहाभूतापासून उत्पन्न आहे त्याप्रमाणे त्याच अपंचीकृत पंचमहाभूतापासून एक वेगळंच स्वतंत्र लिंग शरीर उत्पन्न होतं जीवाप्रमाणे. ते झालं समष्टी आणि ते संपूर्ण ब्रह्मांडात व्याप्त आहे असे एक समज आहे. कळलं. अथवा पूर्वोक्त अपंचीकृत पंचभूत होते अपंचीकृत पंचमहाभूतापासून एक पृथक म्हणजे स्वतंत्रच सर्वत्र व्यापक लिंग शरीर उत्पन्न होवे आणि सो लिंग शरीर ते लिंग शरीरच समष्टी कया जावे. लागला अर्थ. ता समष्टी लिंग शरीर उपहित चैतन्य हिरण्यगर्भ कया जावे. त्या समष्टी लिंग शरीर रूपी चैतन्यालाच नाव दिलंय काय हिरण्यगर्भ. अब प्रसंगते समष्टिका तथा व्यष्टिका लक्षण काय. आता हे झालं निरूपण. व्यष्टिलिंग शरीर समष्टिलिंग शरीर कोण कोण कसे आहेत याचं विवेचन संपलं. आता प्रसंग प्राप्त आहे म्हणून समष्टी म्हणजे काय आणि व्यष्टी म्हणजे काय याच्या परिभाषा पण देत आहेत ग्रंथकार. अप्रसंगते समष्टिका तथा व्यष्टिका लक्षण काय. तहा जैसे नैयायिको के मत विषय ज्याप्रमाणे नैयायिकाच्या मतामध्ये गोत्व जाती सर्व गो व्यक्तियों विषय अनुसित होई के रे है. गोत्व जाती कुठं राहते गायीमध्ये. किती गायीत राहते सर्वच गायीत राहते है की नाही. भूतकालीन गायी, वर्तमानकालीन गायी, भविष्यकालीन गायी है की नाही. इथं असणाऱ्या, विदेशात असणाऱ्या, अन्य राज्यात असणाऱ्या सर्व ठिकाणच्या गायी. त्या सर्व गायीमध्ये एक धर्म आहे कोणता गोत्व जाती. जैसे नैयायिकों के मत विषय गोत्व जाती सर्व गो व्यक्ती विषय म्हणजे गायी सर्व गायींच्या ठिकाणी अनुसित होई के रे तैसे त्याप्रमाणे सर्व व्यष्टी व्यक्ती विषय एक व्यक्ती म्हणजे कसं झाला व्यष्टी झाला. तर प्रत्येक व्यष्टी व्यक्तीमध्ये आहे की नाही अनुस्यूत आहे जे शरीर ते समष्टी. कोणती पहा तैसे सर्व व्यष्टी व्यक्तियो विषय म्हणजे सर्वच व्यष्टी व्यक्तींमध्ये जो अनुस्यूत होई के रे आहे जो सर्व ओतप्रोत अनुस्यूत होऊन राहतो सो समष्टी कया जावे. त्याला काय म्हणायचं समष्टी. मग समष्टीची परिभाषा कळाली का. काय झाली की जो सर्व व्यष्टींमध्ये अनुस्यूत होऊन राहतो त्याला म्हणतात काय समष्टी. जसं गोत्व हे काय आहे समष्टी. का बरं सर्व गायींमध्ये अनुस्यूत होऊन राहतं म्हणून गोत्व झालं समष्टी. बरोबर आहे की नाही. आणि गायीचा रंग काळा पिवळा वगैरे त्याला समष्टी म्हणता येईल का नाही. कारण तो सर्व गायीच्या ठिकाणी नाही आहे. किंवा एक गाय घ्या तिला समष्टी म्हणता येईल का नाही आहे व्यष्टी आहे. झालं नाही. तसे सर्व व्यष्टी व्यक्तियों विषय जो अनुस्यूत होई के रहे है सो समष्टी कया जावे. ता प्रमाण याकरिता प्रमाण देतात. तेभ्य समभवत सूत्रलिंगम सर्वात्मकम महत् हे प्रमाण आहे. तेभ्य अर्थात अपंचकृत पंचभूतापासून समभवत उत्पन्न झालं सूत्रम लिंगम सूत्रात्मक लिंग शरीर. कसं आहे ते सर्वात्मकम मतलब व्यापक अनुस्यूत आहे सर्वांचा आत्मा आहे.
महत आहे, व्यापक आहे. अर्थ य तीन या श्रुतीचाच अर्थ देऊ राहिले. अर्थ य तीन अपंचीकृत पंचभूतो ते, त्या अपंचीकृत पंचभूतापासून एक सर्वत्र व्यापक सूत्रनामा, एक सर्वत्र व्यापक सूत्रनामा, सूत्रनाव वालं सूत्रनामा समष्टी सूक्ष्म शरीर उत्पन्न होता बया. समष्टी सूक्ष्म शरीर काय झालंय? उत्पन्न झालं आहे. कुणापासून? अपंचीकृत पंचमहाभूतापासून. हे जे दुसरं मत सांगितलं होतं ना, त्याच्याकरिता हे प्रमाण. सूत्रनामा म्हणजे सूत्र आहे नाव ज्याचं, असं समष्टी सूक्ष्म शरीर उत्पन्न होता बया, उत्पन्न झालं आहे. सो समष्टी सूक्ष्म शरीर परमात्मा का बोधक होणे ते लिंग कहा जावे है. बरोबर. त्या समष्टी शरीराला लिंग का म्हणावं मग? हा प्रश्न उत्तर दिलं आहे. काय तर ते समष्टी सूक्ष्म शरीर परमात्म्याचा बोध करून देतं, ज्ञापक आहे. जे ज्ञापक असतं म्हणजे इतरांचा बोध करून देतं त्यालाच काय म्हणतात? लिंग. लीनम अर्थम गमयति इति लिंगम. काय काय उत्पत्ती? लीनम अर्थम प्रति, ठीक आहे, प्रति. लीनम अर्थम गमयति बोधयति इति लिंगम. लीन म्हणजे जो लपलेला अर्थ आहे त्याचं जे बोध करून देतं त्याला म्हणतात काय? लिंग. जसं वन्नी आणि धूम. पर्वतावर वन्नी दिसत नाही, कोण दिसतो? धूम दिसतो. परंतु धूम काय करतो? त्या वन्नीचं ज्ञान करून देतो. जो की लीन आहे, दडलेला आहे, दिसत नाही वन्नी, पण त्याचं ज्ञान करून देतो कोण? धूम. म्हणून धुमाला म्हटलंय काय? लिंग. अर्थात हेतो आहे की नाही. म्हणजे समष्टी शरीर सुद्धा लिंग आहे. का बरं? तर समष्टी शरीराचं जर चिंतन केलं, त्याची सर्व व्यापकता जाणून घेतली, तर त्या अनुषंगाने परमात्म्याला जाणता येतं. परमात्म्याचा बोध करून देणारा आहे की नाही. आणि म्हणून त्याला म्हणायचं काय? लिंग. पंक्ति पा. सो समष्टि सूक्ष्म शरीर परमात्मा का बोधक होने ते लिंग कहा जावे है. और इसी समष्टि सूक्ष्म शरीर को सांख्य शास्त्र वाले महत्त्व इस नाम करके कहे है. सापडलं? हाँ, या पंक्तीला अधोरेखा करून ठेवा. इस समष्टि सूक्ष्म शरीर को वेदांत मतानुसार हे जे समष्टी सूक्ष्म शरीर आहेत ना, याला सांख्य शास्त्रकार काय म्हणतात? महत्त्व. महत्त्व ते बुद्धी म्हणतात की नाही, तेच हे आहे. मग याला म्हणतात ते. बरोबर. इस समष्टि सूक्ष्म शरीर को सांख्य शास्त्र वाले महत्त्व इस नाम करके कहे है इति. इहा कई ग्रंथकार तो, आता या प्रसंगामध्ये बहुत सारे ग्रंथकार तर काय म्हणतात? या कई ग्रंथकार तो यह कहे है, काय म्हणतात? की जैसे अनेक वृक्ष के समुदाय को वन कहे है. जसं वन आणि वृक्ष यात अंतर आहे की नाही. वन म्हणजे काय बरं? वृक्षांचा समूह. वनच आहेत ते सारे, पण अनेक वृक्षांचा समूह आहे म्हणून वन म्हटलं की झाली समष्टी, आणि एक एक वृक्ष घेतला तर ती झाली व्यष्टी. जैसे अनेक वृक्षों के समुदाय को वन कहे है, तैसे सर्व व्यष्टिलिंग शरीरों का जो समुदाय है सो समष्टि कहा जावे है. तैसे म्हणजे त्याप्रमाणे सर्व व्यष्टिलिंग शरीर, एक एक लिंग शरीर, आणि त्या साऱ्यांचा काय करायचा? समुदाय, समूह. तर तो सारा सर्व लिंग शरीराचा जो समूह त्यालाच म्हणायचं काय? समष्टिलिंग शरीर. सर्वत्र व्यष्टिलिंग शरीरों का जो समुदाय है सो समष्टि कहा जावे. और एक एक वृक्ष की न्यायी प्रत्येक लिंग शरीर व्यष्टि कहा जावे. ज्याप्रमाणे एक एक वृक्ष घेतला तर एक वृक्ष म्हणजे तो कसा झाला? मग व्यष्टि. तसं एक एक लिंग शरीर घेतलं तर ते काय झालं? व्यष्टि. एक एक वृक्ष की न्यायी प्रत्येक लिंग शरीर व्यष्टि कहा जावे है इति. तहा जैसे एक गो व्यक्ती दुसरे गो व्यक्ती विषयी अनुसूत होवे नाही. एक गाय दुसऱ्या गायीमध्ये अनुसूत आहे का? नाही. का बरं? ती व्यष्टी आहे, अनुसूत नाही आहे. जर अनुसूत असते तर तिला आपण म्हटलं असतं मग काय? समष्टी. पण तसं नाहीये. एक गाय दुसऱ्या गायीत नाही आहे की नाही, अनुसूत नाही आहे की नाही. पण गोत्व मात्र सर्व गायीत अनुसूत आहे म्हणून गोत्व हे झालं समष्टी आणि गो व्यक्ती ही झाली व्यष्टी. ता जैसे एक गो व्यक्ती
दुसरी गो व्यक्ती व विषय अनुस्यूत होवे नाही, किंतु तीन ती व्यावृत्त होवे आहे. व्यावृत्त म्हणजे भिन्न. एक गाय दुसऱ्या गायीपासून कशी असते? व्यावृत्त असते, भिन्न असते, अनुस्यूत नसते. किंतु तीनो ते व्यावृत्त होवे आहे. तैसे हा झाला दृष्टांत. आता सिद्धांत. तैसे त्याप्रमाणे एक लिंग शरीर दुसरे लिंग शरीरो विषय अनुस्यूत होवे नाही. एक लिंग शरीर दुसऱ्या लिंग शरीरामध्ये अनुस्यूत आहे, अनुगत आहे असं म्हणता येतं का? नाही म्हणता येत, आहे की नाही? किंतु तीनो ते व्यावृत्त होवे. उलट एक लिंग शरीरापासून दुसरं लिंग शरीर कसं आहे? व्यावृत्त आहे, म्हणजे भिन्न भिन्न आहे, वेगवेगळं आहे. तसे एक लिंग शरीर दुसरे लिंग शरीरो विषय अनुस्यूत होवे नाही, किंतु तीनो ते व्यावृत्त होवे. य व्यावृत्तपणा ही ता लिंग शरीर विषयी व्यष्टीपणा आहे. अशा प्रकारचे व्यावृत्तपणा आहे की नाही, भिन्नपणा, हीच त्याच्या ठिकाणी काय आहे? व्यष्टीपणा आहे. व्यष्टीपणा काही याच्याहून अतिरिक्त नाही आहे. प्रत्येकाहून वेगळं असणं ही झाली काय? व्यष्टी. य व्यावृत्तपणा ही ता लिंग शरीर विषय त्या लिंग शरीराच्या ठिकाणी व्यष्टीपणा आहे. ऐसे व्यष्टिलिंग शरीर करिके उपहित हुआ चैतन्य तेजस कया जावे है. आता तेजस आहे की नाही, असं एक नाव आहे. कुणाचं नाव आहे तेजस? तर व्यष्टिलिंग शरीर उपहित जे चैतन्य. काय काय? व्यष्टिलिंग शरीर उपहित जे चैतन्य, त्याला नाव काय? तेजस. बरोबर. त्याप्रमाणे समष्टिलिंग शरीर उपहित जे चैतन्य, त्याला नाव काय? हिरण्यगर्भ. ठीक आहे. ऐसे व्यष्टिलिंग शरीर करके उपहित हुआ चैतन्य तेजस कया जावे. तहा तेज का विकार रूप जो अंतकरण तद उपहित होणे ते चैतन्य तेजस कया जावे. बघा आता त्या चैतन्याला तेजस का म्हणावं? त्याचं कारण असं आहे की त्याची उपाधी अंतकरण आहे म्हणून, आहे की नाही? मग अंतकरण उपाधी झाली म्हणून काय झालं? तर त्याचं कारण काय आहे? तेज का तहा तेज का विकारूप जो अंतकरण, तेजाचं विकार आहे कोण? अंतकरण. तेजाचा विकार आहे म्हणजे सत्वगुणाचा विकार आहे कोण? अंतकरण. सत्वगुणाला सुद्धा तेज शब्दाने बोलल्या जातं. मग सत्वगुणाचा म्हणजे तेजाचा विकार आहे म्हणजे कार्य आहे कोण? अंतकरण. आणि ते अंतकरण उपाधी वाला चैतन्य आहे की नाही? कारण समष्टी शरीरामध्ये व्यष्टी लिंग शरीरामध्ये अंतकरण पण येतं की नाही? मग व्यष्टिलिंग शरीर उपहित चैतन्य म्हणजेच अंतकरण उपहित चैतन्य झालं, कारण त्याच्या अंतर्गत अंतकरण बी आहे. आणि म्हणून व्यष्टिलिंग शरीराने उपहित जे चैतन्य त्याला नाव पडतं काय? तेजस. का बरं? त्या चैतन्याला का बरं तेजस म्हणावं? त्याची उपाधी अंतकरण आहे. बरोबर. त्याची उपाधी अंतकरण कस काय आहे? तर सूक्ष्म शरीर उपाधी आहे. सूक्ष्म शरीराच्या अंतर्गत अंतकरण बी आहे, म्हणून अंतकरण उपाधी आहे. मग अंतकरण उपाधी झाली म्हणून त्या चैतन्याला तेजस नाव का बरं? त्याचं कारण ते अंतकरण सुद्धा ते तेजस आहे, तेजाचं कार्य आहे, सत्वगुणाचं कार्य आहे. म्हणून त्या अंतकरणाला देखील तेज म्हणायचं. आणि त्या उपाधीयुक्त जे चैतन्य त्याला म्हणायचं तेजस. पंक्ती पहा. तहा तेज का विकार रूप जो अंतकरण है तत् उपहित होणे ते, त्या उपाधी उपहित म्हणजे उपाधियुक्त असल्यामुळे होणे ते चैतन्य तेजस कहा जावे. ठीक आहे. तहा जैसे घटत्वादि जाति का तथा घटाधिक व्यक्ति का तादात्म्य होवे है की नाही? घटत्व जाती आणि घट व्यक्ती दोघांचं काय आहे? तादात्म्य. नाही एकाला विचारलं तर ते म्हणतात समूह आहे. वेदांत मतानुसार तादात्म्य कुणा कुणाचं? घटत्व आणि घटाचं, गोत्व आणि गायीचं काय परस्परात तादात्म्य आहे. त्याप्रमाणे जैसे घटत्वाधिक जाती का तथा घट अधिक व्यक्ति का तादात्म्य होवे तैसे त्याप्रमाणे ता समष्टिलिंग शरीर का तथा व्यष्टिलिंग शरीर का भी तादात्म्य होवे. या दोघांच देखील काय आहे? तादात्म्य. कुणा कुणाचं? समष्टिलिंग शरीराचं आणि व्यष्टिलिंग शरीराचं. का बरं? की ते व्यष्टिलिंग शरीर आहे ना, ते अवयव आहे कुणाचा? समष्टिलिंग शरीराचा. अर्थात समष्टिलिंग शरीर जे आहे ते व्यष्टीला सोडून नाही, आहे की नाही? कारण सर्व व्यष्टींचा समूहच काय आहे? समष्टी आहे. तैसे ता समष्टी लिंग शरीर का
तथा व्यष्टिलिंग शरीर का भी तादात्म्य ही होवे है। ता समष्टि व्यष्टिलिंग शरीर रूप दोनों उपाधियों के तादात्म्य हुए। आता दोन्ही उपाधी वेगवेगळ्या दोन उपाधी आहे, समष्टि लिंग शरीर, व्यष्टिलिंग शरीर, अलग अलग आहे की नाही, पण त्या दोन्ही लिंग शरीराचं उपाध्यांचं काय होतं, तादात्म्य. काय होतं, तादात्म्य आहे की नाही. बघा, ता समष्टि व्यष्टि लिंग शरीर रूप दोनों उपाधियों के, दोन उपाधियां, कौन कौन दोन उपाधि, समष्टि लिंग शरीर, व्यष्टिलिंग शरीर रूप दोनों उपाधियों के तादात्म्य हुए. तदुपहित है की नाही. आणि मग त्याने उपहित जो सूत्रात्मा तेजस इन दोनों का भी तादात्म्य होवे. तदुपहित म्हणजे समष्टि लिंग शरीर उपहित, व्यष्टिलिंग शरीर उपहित. तर समष्टि लिंग शरीर उपहित कोण, सूत्रात्मा. व्यष्टिलिंग शरीर उपहित कोण, तेजस आहे की नाही. तेजस आणि सूत्रात्मा यांचं सुद्धा तादात्म्य आहे. तेजस आणि सूत्रात्मा यांचं तादात्म्य का, तर त्यांच्या उपाध्या ज्या दोन, समष्टिलिंग शरीर आणि व्यष्टिलिंग शरीर यांचं ही आहे काय, तादात्म्य. दोन्ही उपाध्याचं तादात्म्य आहे. आणि म्हणून त्या दोन्ही उपाध्यामध्ये दोन्ही उपाधींमध्ये असलेलं जे दोन चैतन्य त्यांचं ही आहे काय, तादात्म्य. कळलं. चला, ता समष्टि व्यष्टिलिंग शरीर दोनों उपाधियों के तादात्म्य हुए. दोन्ही उपाधीचं तादात्म्य झालं असता, तादात्म्य होणं साहजिक आहे की नाही, कारण व्यष्टी जे शरीर आहे, सूक्ष्म शरीर, ते समष्टि सूक्ष्म शरीरा सोडून आहे का, नाही. समष्टि सूक्ष्म शरीराचा जो कक्ष आहे, सीमा आहे, त्याच्या बाहेर नाही कोण, व्यष्टिलिंग शरीर. म्हणून दोघांचं तादात्म्य. आणि दोन्ही उपाध्याचं तादात्म्य झालं तर त्या दोन्ही उपाधीयुक्त चैतन्य, एकाचं नाव सूत्रात्मा, एकाचं नाव तेजस, दोघांचं सुद्धा काय होतं, तादात्म्य. ता समष्टि व्यष्टिलिंग शरीर रूप दोनों उपाधियों के तादात्म्य हुए. तदुपहित सूत्रात्मा, त्या शरीराने उपहित जो सूत्रात्मा तेजस, अलग अलग आहे की नाही, सूत्रात्मा तेजस, समष्टिलिंग शरीर रूपी चैतन्य सूत्रात्मा, व्यष्टिलिंग शरीर रूपी चैतन्य तेजस, सूत्रात्मा तेजस इन दोनों का भी तादात्म्य ही होवे है. लागली पंक्ती. तहा तादात्म्याचं लक्षण काय आहे, तादात्म्य कशाला म्हणतात, दिल्या जाऊ राहिल्या पंक्ती पहा. भिन्नत्वे सती अभिन्न सत्ताकत्वं तादात्म्यम. बोला, भिन्नत्वे सती अभिन्न सत्ताकत्वं तादात्म्यम. आहे की नाही. वस्तुता भिन्न असून देखील अभिन्न सत्तावाले असणं, याला काय म्हणायचं, तादात्म्य. ठीक आहे ना. दिसायला भेद, असायला अभेद, याला म्हणायचं तादात्म्य. पती पत्नी यांचा तादात्म्य असतं. का बरं, दिसायला भेद, असायला अभेद. दिसतात दोन, पण दोघं एकमेकाला काय समजतात, अभेद आहे की नाही. एखादी वस्तू तुम्ही नवऱ्यापासून नेली आणि आणून देताना बायकोजवळ दिली, तर तो नवरा म्हणत नाही काय, माझ्याजवळ नेली आणि तिजवळ कसं काय आणून दिली म्हणून. तो म्हणतो ठीक आहे दिली ना, ठीक, काय हरकत नाही, मिळाली आम्हाला. का बरं, तादात्म्य आहे. कळलं. चला, भिन्नत्वे सती अभिन्न सत्ताकत्वं तादात्म्यम. अर्थय, जे दो पदार्थ व्यवहार दृष्टी ते परस्पर भिन्न हुए भी. व्यवहार दृष्टीने पाहिलं तर परस्पर दोघं कसे असतात, भिन्न. परस्पर भिन्न हुए भी वास्तव ते एक सत्तावाले होते. पण वस्तुता पाहिले तर ते एक सत्तावाले असतात. वास्तव ते एक सत्तावाले होवे है. तीन दो पदार्थों का तादात्म्य संबंध होवे है. त्या दोन पदार्थाचं काय असतं, तादात्म्य संबंध. ठीक आहे. तीन दो पदार्थों का तादात्म्य संबंध होवे. जैसे उदाहरण, तंतुपटादिको का, उदाहरण देतात. तंतु आणि पट व्यवहार दृष्टीने पाहिले तर कसे आहेत, अलग अलग आहेत, पण दोघांची सत्ता वेगळी आहे का. पट हा तंतूच्या सत्तेला सोडून राहू शकतो का, नाही. दोघांची सत्ता एकच आहे, अर्थात दोघांचं काय आहे, तादात्म्य आहे. कुणाकुणाचं, तंतू आणि पटाचं. जैसे तंतुपटादिको का है की नाही, तसेच तथा गुण गुणी आदिको का तादात्म्य संबंध आहे. गुण गुणीचा, तंतुपटाचा, तंतुपटामधून काय घ्यायचं, अवयव अवयवी, आणि गुणगुणी म्हणजे गुण आणि गुण ज्याच्या आश्रयाने राहतो तो गुणी. गुण गुणी आदिको का तादात्म्य संबंध आहे. तहा हिरण्यगर्भ की अभेद उपासना करिके. आता जीव काय करतो, त्या हिरण्यगर्भाची अभेद रूपाने उपासना करतो.
बरोबर. म्हणजे काय की जीव असा विचार करतो, चिंतन करतो, ध्यान करतो. ध्यान करणे हीच उपासना आहे. कसं ध्यान करतो की व्यष्टी सूक्ष्म शरीर रूप जो मी, तो समष्टी सूक्ष्म शरीर जो हिरण्यगर्भ तत्स्वरूप आहे. अर्थात मी हिरण्यगर्भ आहे. अशा रूपाने काय करतो जीव उपासना करतो, अभेद रूपाने उपासना करतो हिरण्यगर्भाबरोबर. म्हणजेच दोघांचं काय होऊन जातं तादात्म्य. कारण असं चिंतन करता करता दोन्ही उपाधीचा अभेद आहे हा निश्चय झाला तर त्या दोन्ही उपाधीने युक्त जे चैतन्य त्यांचं सुद्धा काय होऊन जातं तादात्म्य. ठीक आहे. आणि मग त्या जीवाला उपासना करणाऱ्याला काय कर्मसहित उपासना करीत असेल तर त्याला गर्भाची काय होते प्राप्ती होते. म्हणजे हिरण्यगर्भ रूपताच त्याला येऊन जाते. चला ता हिरण्यगर्भ की अभेद उपासना करिके इस पुरुष को, या पुरुषाला ता हिरण्यगर्भ भाव की प्राप्ती रूप फल होवे. उपासना करतो हिरण्यगर्भाच्या अभेद रूपाने उपासना करतो. म्हणून उपासना करणारा जो पुरुष त्याला त्या हिरण्यगर्भ भावाची काय होते प्राप्ती होते. म्हणजे स्वतः सुद्धा तो काय भविष्यामध्ये हिरण्यगर्भ होतो. हिरण्यगर्भ भाव की प्राप्ती रूप फल होवे. या कारण ते यामुळेच या ठिकाणी समष्टी व्यष्टी सूक्ष्म शरीर उपाधिका तादात्म्य वर्णन करिके ता हिरण्यगर्भ तेजस दोनों का तादात्म्य वर्णन करे आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी समष्टी आणि व्यष्टी सूक्ष्म शरीर, समष्टी सूक्ष्म शरीर, व्यष्टी सूक्ष्म शरीर रूप उपाधिका या दोन्ही उपाधींचं तादात्म्य वर्णन केलं. आणि दोन्ही उपाधींचं तादात्म्य सिद्ध झाल्यानंतर त्या दोन्ही उपाधीमध्ये असणारा जो वेगवेगळा दिसणारा उपहित भाग, चैतन्य भाग, सूत्रात्मा आहे की नाही आणि तेजस यांचं सुद्धा होऊन जातं काय तादात्म्य. या कारण ती या समष्टी व्यष्टी सूक्ष्म शरीर रूप उपाधिका तादात्म्य वर्णन करिके दोघांचं तादात्म्य वर्णन करून ता म्हणजे त्या हिरण्यगर्भ तेजस दोनों का तादात्म्य वर्णन करे आहे. दोघांचं सुद्धा तादात्म्य म्हणून वर्णन केलेलं आहे. अगला अर्थ या ते म्हणून वर्णन निष्फल नाही है. म्हणून केलेलं जे हिरण्यगर्भाचं वर्णन आहे आणि सूक्ष्म शरीराचं एवढं वर्णन आहे ते काही निष्फल नाही. या ते वर्णन निष्फल नाही आहे. इथे लागलं एवढं. आता पूर्व पक्षी घेतो काय शंका. काय म्हणतो बा नैयायिकों ने जाति व्यक्ति दोनों का तादात्म्य संबंध अंगीकार कर्या नहीं किंतु समवाय संबंध ही अंगीकार कर्या है. याते जाति व्यक्ति के तादात्म्य दृष्टांत करके समष्टि व्यष्टि का तादात्म्य मानना अत्यंत विरुद्ध है. कोण बोलतो पूर्व पक्षी शंका करतोय नैयायिकाचे भाषा घेऊन. काय म्हणतो तो की नैयायिकांनी जाती व्यक्तीचा काय मानलाय संबंध कोणता समवाय मानलाय तादात्म्य नाही. तसंच गुणगुणीचं सुद्धा काय मानलंय त्यांनी समवाय मानलाय तादात्म्य मानलेलं पंक्ती पापुना शंका. नैयायिकों ने जाति व्यक्ति दोनों का जाति आणि व्यक्ती उदाहरण जाति व्यक्तीचं उदाहरण जाती घटत्व व्यक्ती घट जाती गोत्व व्यक्ती गाय. नैयायिकों ने जाति व्यक्ति दोनों का तादात्म्य संबंध अंगीकार कर्या नाही. मग काय मानलेलं त्यांनी जाती व्यक्तीचं समवाय किंतु समवाय संबंध ही अंगीकार कर्या आहे. याते म्हणून जाती व्यक्ती के तादात्म्य दृष्टांत करके म्हणून जाती व्यक्तीचं तादात्म्य असतं आणि जसं जाती व्यक्तीचं तादात्म्य असतं त्याप्रमाणे समष्टी आणि व्यष्टी सूक्ष्म शरीर त्यांचंही तादात्म्य आहे असं तुम्ही सांगितलं म्हणे. तर सिद्धांत काय सांगितला समष्टी सूक्ष्म शरीराचा व्यष्टी सूक्ष्म शरीराबरोबर काय आहे तादात्म्य. त्याकरिता दृष्टांत काय दिला जाती व्यक्तीचा आहे की नाही दृष्टांत दिला आहे. परंतु जाती व्यक्तीमध्ये तुम्ही तादात्म्य म्हणून राहिले वेदांती पण तुमच्याप्रमाणे सर्वांनी तिथं तादात्म्य मानलेलं नाही. तर उलट नैयायिकांनी जाती व्यक्तीच्या ठिकाणी कोणता संबंध मानलाय समवाय मानलेला आहे. आणि जर समवाय संबंध असेल जाती व्यक्तीचा अर्थात त्यांच्या तादात्म्य नाही आहे. आणि जर जाती व्यक्तीचं तादात्म्य नाही तर त्या जाती व्यक्तीच्या दृष्टांताला घेऊन तुम्ही
सिद्धांती लोक समष्टी शरीर, समष्टी सूक्ष्म शरीर आणि व्यष्टी सूक्ष्म शरीर यांचं तादात्म्य कसं निरूपण करू शकाल? अर्थात ते निरूपण तुम्हाला करता येणार नाही. अर्थात समष्टी सूक्ष्म शरीराचं आणि व्यष्टी सूक्ष्म शरीराचं तादात्म्य आहे हे तुमचं म्हणणं बरोबर नाही. कोण म्हणतोय? पूर्वपक्षी आहे की नाही? आणि सिद्धांतांनी उदाहरण दिले जाती व्यक्तीचं. सांगितलं होतं जाती कशी आहे? समष्टी स्वरूप आहे. व्यक्ती कशी आहे? व्यष्टी रूप आहे. आणि तिथं जसं समष्टी व्यष्टीचं तादात्म्य आहे जाती व्यक्तीचं, तसं इथं सुद्धा समष्टी लिंग शरीर आणि व्यष्टी लिंग शरीर यांचं सुद्धा काय आहे? तादात्म्य आहे. असं सांगतायत म्हणे तुम्ही वेदांती लोक, पण तुमचं हे म्हणणं बरोबर नाही. कोण म्हणतो? पूर्वपक्षी. पंक्ती पहा पुन्हा. शंका. नैयायिकों ने जाति व्यक्ति दोनों का तादात्म्य संबंध अंगीकार कर्या नाही. मग कोणता मानलाय? किंतु समवाय संबंध ही अंगीकार करे आहे. लागले एवढं. याते म्हणून जाती व्यक्ती के तादात्म्य दृष्टांत करके, जाती व्यक्तीच्या तादात्म्याचा दृष्टांत करून त्या दृष्टांताला देऊन समष्टी व्यष्टी का तादात्म्य मानना अत्यंत विरुद्ध आहे. समष्टी सूक्ष्म शरीराचं व्यष्टी सूक्ष्म शरीराबरोबर तादात्म्य मानणं काय आहे? अत्यंत विरुद्ध आहे. कोण म्हणतो? पूर्वपक्षी. आता उत्तर देत आहे. समाधान. लक्षण प्रमाण इन दोनों करके ही वस्तु की सिद्धि होवे है, यह शास्त्रकारों का नियम है. काय नियम आहे शास्त्रकारांचा? लक्षण प्रमाणाभ्याम वस्तु सिद्धि नहीं प्रतिज्ञा मात्रेण वस्तु सिद्धि. किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तु सिद्धि. कुठं आलंय? आठवत नाही का? आठवत नाही. हा चला, सर्व ठिकाणी येतं. नाही एक अधिकाच्या ग्रंथामध्ये सर्व शास्त्रकारांचा नियम आहे. काय? केवळ प्रतिज्ञा करून वस्तूची सिद्धी होत नसते. त्याकरिता काय करावं लागतं? त्या वस्तूचं लक्षण आणि त्या वस्तूविषयी प्रमाण द्यावे लागतात. बरोबर? पंक्ती पहा. समाधान. लक्षण प्रमाण इन दोनों करके ही वस्तु की सिद्धि होवे है, यह शास्त्रकारों का नियम है. सर्व शास्त्रकारांचा सामान्य नियम है. और ता समवाय का कोई लक्षण तथा प्रमाण संभवता नहीं, या ते सो समवाय अंगीकार करणे योग्य नाही. बघा आता पूर्वपक्षी काय म्हणला होता? की नैयायिकांनी जाती व्यक्ती ठिकाणी काय मानलाय? समवाय मानलाय, तादात्म्य मानलेलं नाही. आणि तुम्ही तर वेदांती तादात्म्य मानून राहिले. आणि तादात्म्य मानून त्या जाती व्यक्ती याला केला दृष्टांत आहे की नाही? आणि त्याला दृष्टांत करून सिद्धांत सांगायला निघाले. कोणता? समष्टी व्यष्टीचं तादात्म्य आहे म्हणून. पण जाती व्यक्तीमध्ये तादात्म्य नाहीच ना, समवाय आहे. म्हणजे कसं काय? नैयायिक मानतात. ठीक आहे. मग आता यावर ही शंका झाली पूर्वपक्षाची. आता समाधान देतात कोण? सिद्धांती. सिद्धांती म्हणतात, बाळा ही पूर्वपक्षी तुझी शंका घेतो ना, ती शंका तू नादानपणाने घेतो. म्हणजे कसं काय? अरे जे नैयायिक लोक समवाय संबंध मानतात ना, जाती व्यक्ती यांच्या ठिकाणी 5 ठिकाणी मानतात ना ते समवाय, तर ते समवायच त्यांचा बरोबर नाही, मानणं चुकीचं आहे. कळलं? आणि समवायच जर असिद्ध आहे, सिद्ध होत नाही, तर जाती व्यक्ती संबंध कोणता होईल? मग समवायच जर सिद्ध होणार नाहीये, समवाय जर चुकीचा आहे, तर कोण होणार? आम्ही जो सांगितलं तोच होणार, तादात्म्य. आणि मग जर दोघांचं तादात्म्य आहे, तर त्याला दृष्टांत करून समष्टी व्यष्टीचं तादात्म्य म्हणण्याला आम्हाला काही अडचण नाही. पण प्रश्न येतो, मग तो पूर्वपक्षी म्हणेल, म्हणे का हो समवाय सिद्ध होत नाही? जो नैयायिकांनी मानलेला आहे जाती व्यक्ती आधी ठिकाणी समवाय मानलेला आहे, आणि तो सिद्ध होत नाही. कसं काय सिद्ध होत नाही समवाय? एवढे मोठे नैयायिक धूर्त आहे की नाही, विद्वान, त्यांनी समवाय मानलाय, तुम्ही म्हणता की समवाय नाही. तर सिद्धांती म्हणतात पूर्वपक्षाला, अरे पूर्वपक्षी नैयायिक असो की कोणी असो, कायदा तो कायदा. म्हणजे काय कायदा आहे? कायदा हा आहे की कोणत्याही वस्तूची सिद्धी केवळ प्रतिज्ञा करून होत नसते, है की नाही, तर तिच्याकरिता लक्षण आणि प्रमाण असावं लागतं. आणि जो नैयायिकांनी समवाय मानला आहे त्याचं लक्षणही नाही आणि त्याच्यासाठी प्रमाणही नाही, आणि म्हणून समवाय मांडण्याची गरज नाही. कोण म्हणतात? सिद्धांती म्हणतात. पंक्ती कळली? पंक्ती पहा. समाधान. लक्षण प्रमाण इन दोनों करके ही वस्तु की सिद्धि होवे है, यह शास्त्रकारों का नियम है. और ता समवाय का कोई लक्षण तथा प्रमाण संभवता नाही. समवायाचं लक्षणही करता येणार नाही तुम्हाला,
आणि त्याच्याविषयी प्रमाण देखील नाही आहे. याते सो समवाय अंगीकार करणे योग्य नाही, म्हणून समवाय मानायला मान्य योग्यच नाही आहे. संपला विषय समवायाचा. मग कोण आहे? तादात्म्य. कुणाचं? जाती व्यक्तीचं तादात्म्य आहे. आणि जसं त्यांचं तादात्म्य आहे त्याप्रमाणे समष्टिलिंग शरीर आणि व्यष्टिलिंग शरीर यांचं देखील आहे काय? तादात्म्य. बरोबर. हा झाला एक विषय पूर्ण. पण नैयायिकांनी काय समवायाचं लक्षण केलेलं नाही का? कसं काय तुम्ही म्हणता लक्षण नाही? असं बोलायला लागतो आता कोण? पूर्व पक्षी. बरोबर. पाहता शंका सापडलं का? नित्य संबंध समवाय हे समवायाचं लक्षण आहे आणि तुम्ही म्हणतात की समवायाचं लक्षण नाही. वा रे वा सिद्धांती. कोण म्हणून राहिला? पूर्व पक्षी. काय म्हणतो? की समवायाचं लक्षण आहे. काय लक्षण आहे? नित्य संबंध. नित्य संबंध समवाय. नित्य संबंधाला म्हणतात काय? समवाय. अर्थ यह नित्य ऐसा जो संबंध है सो समवाय कहा जावे है. बरोबर. त्याला समवाय संबंध असं म्हणतात. यह समवाय का लक्षण विद्यमान है की तुम्ही म्हणता की लक्षण नाही आहे, लक्षण विद्यमान आहे. तथा प्रमाण तथा ता समवाय विषय प्रत्यक्षाधिक प्रमाण भी विद्यमान आहे. आणि त्या समवायाच्या सिद्धीकरिता प्रत्यक्ष वगैरे प्रमाण देखील आहे. अर्थात लक्षणही आहे आणि प्रमाणही आहे. गुणगुणीचा काय आहे? समवाय आहे. जाती व्यक्तीचा काय आहे? समवाय आहे. आणि का बरं? नित्य संबंधाला आम्ही समवाय म्हणतो. आता जाती कधीतरी व्यक्तीला सोडून जाऊ शकते का? किंवा व्यक्ती तरी जातीला सोडून राहू शकते का? नाही. नित्य संबंध, नित्य आहे त्यांचा संबंध आणि त्या नित्य संबंधाचंच नाव आहे काय? तसं गुणगुणी क्रिया क्रियावान सर्व ठिकाणी प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध आहे जाती व्यक्तीचा समवाय आहे म्हणून. तुम्ही मग कसं काय म्हणता की लक्षण नाही प्रमाण नाही? आहे लक्षण आणि प्रमाण. बरोबर. अर्थात समवाय मानला आणि जर समवाय मानला तर काय अडचण? बरोबर आहे. काय जर समवायाचा अंगीकार केला हा तर ते व्यष्टी त्यांच्यामध्ये तादात्म्य संबंध सिद्ध करते. तादात्म्य संबंध नाही सिद्ध होणार नाही. आणि समवाय संबंध आहे सिद्ध. जर समवाय आहे सिद्ध होऊ राहिलं तर जाती व्यक्तीचा सुद्धा काय संबंध होणार? समवाय आहे की नाही? तादात्म्य म्हणता येणार नाही. आणि जर तादात्म्य नाही तर तुम्ही बोलत चला जाती व्यक्तीचं दृष्टांत कसं देणार? आणि जर जाती व्यक्तीचं तुम्हाला दृष्टांत देता आला नाही तर बोलत चला समष्टी आणि व्यष्टी सूक्ष्म शरीराचं तादात्म्य आहे हे तुम्हाला कसं काय सांगता येईल? आहे की नाही? सांगता येणार नाही. जर समवाय सिद्ध होईल तर. अगोदर समवायच उडून दिला होता कोणी? सिद्धांत्यांनी. का? त्याच्यासाठी लक्षण नाही प्रमाण नाही. पण पूर्व पक्षी येऊन त्यांनी पुन्हा लक्षण आणि प्रमाण देऊन समवायाची सिद्धी केली. समवाय जर सिद्धी केली तर पुन्हा आता तिकडे अडचण येऊन राहिली. मग लक्षात येतो नाही विषय. सलाम. अर्थ यह नित्य ऐसा जो संबंध है सो समवाय कहा जावे. यह समवाय का लक्षण विद्यमान है. तथा ता समवाय विषय म्हणजे समवायाच्या बाबतीत प्रत्यक्षाधिक प्रमाण भी विद्यमान है. याते ता समवाय के लक्षण प्रमाण का अभाव कहना असंगत है. समवायाचं लक्षणाचा अभाव आहे, प्रमाणाचा अभाव आहे हे म्हणणं बरोबर नाही. उत्तर देतात सिद्धांती. समाधान. एकम एव द्वितीयम ब्रह्म इत्यादि श्रुतियों ने ब्रह्म को अद्वितीय कहा है. एकमात्र अद्वितीय द्वैत रहित आहे कौन? ब्रह्म. एकम एव द्वितीयम ब्रह्म. नित्य स्वरूप ब्रह्म एकच आहे. बरोबर. सा ब्रह्म की अद्वितीयता अद्वितीय रूपता सापडलं का? सा म्हणजे ती ब्रह्माची अद्वितीय रूपता समवाय को नित्य मानणे विषय संभवती नाही. कारण जर समवाय मानला रे मानला तर समवाय कसा आहे? नित्य आहे. मग समवाय एक झाला नित्य आणि ब्रह्म एक झालं नित्य. दोन झाले. मग अद्वैत राहिलं का? नाही. अद्वैताची कळलं? केव्हा अद्वैताची आणि केव्हा येऊ राहिली? समवाय मानला तर. कारण समवाय मानला तर कसा मानावा लागेल? त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नित्य संबंध नित्य मानावं लागेल. म्हणजे सिद्धांती काय करू राहिले? समवायाला उडून देऊ राहिले आहे की नाही? आणि पूर्वपक्षी काय प्रयत्न करतो? समवाय आहे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धांती समवायाला उडवायचा प्रयत्न करतात. मग आता अगोदर उडवण्याचा प्रयत्न केला लक्षणाचा अभाव दाखवून, प्रमाणाचा अभाव दाखवून.
पण त्याने काही झापले नाही ते पूर्व पक्षी, आहे की नाही, वरचढ ठरले. कोण? पूर्व पक्षी. कारण त्यांनी काय केलं? लक्षण दाखवून दिलं, प्रमाण दाखवून दिलं. मग आता दुसऱ्या अंगाने दुसरा डाव टाकला. कोणी? सिद्धांत्यांनी. दुसरा काय डाव टाकला? श्रुतीला घेऊन. श्रुती काय सांगते? एकम एवा द्वितीयम ब्रह्म. त्या श्रुतीला विरोधी अद्वैताची हानी होईल, म्हणून आम्हाला समवाय मानता येत नाही. लागलं पंक्ती पहा. एकम एवा द्वितीयम ब्रह्म इत्यादि श्रुतियों ने ब्रह्म को अद्वितीय कहा है. सा ब्रह्म की अद्वितीय रूपता बरोबर समवाय को नित्य मानने विषय संभवती याते. म्हणून तर अद्वैत श्रुती ते विरुद्ध होणे थे सो समवाय का नित्यपणा संभवता नाही. श्रुतीला विरोध येत असल्यामुळे, अद्वैत प्रतिपादक श्रुतीला विरोध येत असल्यामुळे तो समवाय संबंधाचा नित्यपणा संभवत नाही. अर्थात ते लक्षण जमणार नाही. झालं एवढं. आता सिद्धांतांनी काय केलं? उडून दिला समवाय. बरोबर. यावर पुन्हा शंका करतो. कोण? शंका करणारा पूर्वपक्षी म्हणतो तुम्हारे मत विषय भी, आहे की नाही. आता बघा, तो आता दुसऱ्या अंगाने खेळू राहिला. कोण? पूर्वपक्षी. म्हणजे तो काय करतो? आता वेदांत्याचाच सिद्धांत घेऊन त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतो. मग जसं जर तुमचं तिकडं तसं आहे तर इकडं सुद्धा तुम्ही समवाय नित्य कोणी मानला पाहिजे असा प्रयत्न करू राहिला. कोण? पूर्वपक्षी. शंका. तुम्हारे मत विषयी भी, तुम्हारे मत विषयी म्हणजे सिद्धांत्याच्या मतामध्ये देखील अज्ञान तथा ता अज्ञान का चेतन के साथी संबंध इत्यादि पदार्थ अनादि माने हैं. अनेक पदार्थ अनादि मानलेले वेदांत मतात. अज्ञान म्हणजे माया अनादि आहे. बरोबर. अज्ञानाचा आणि चेतनाचा संबंध, माया आणि चेतना संबंध सुद्धा अनादि मानलेला आहे. चेतन के साथ संबंध इत्यादी पदार्थ अनादि माने आहे तथा भावरूप माने आहे. बर. ते अज्ञान वेदांत्यांनी कसं मानलंय? भावरूप मानलंय. का भावरूप? भावरूप. जर अभावरूप मानलं समजा अज्ञान माया तर काय होईल? तर ती माया जगताला उपादान कारण होऊ शकणार नाही. अज्ञान जर अभावरूप मानलं तर ते अज्ञान जगताला उपादान कारण होणार नाही. का? अभाव हा कोणत्याही कार्याला उपादान कारण नसतो. कळलं. आणि म्हणून अज्ञान रूप मायेला वेदांती अज्ञानाला, आहे की मायेला मग काय म्हणतात? माया कशी झाली? अनादि भावरूप. काय जी? अनादि भावरूप. चैतन्य सुद्धा कसं आहे? अनादि भावरूप. मग अनादि भावरूप चैतन्य जसं नित्य आहे तसं अनादि भावरूप अज्ञान सुद्धा कसं झालं? नित्य. मग तुमच्या मतात सुद्धा दोन नित्य तुम्ही मांडलीच की हो वेदांत्यांनी. कोण म्हणतो? मग आणखीन एक समवायरूप नित्य मानलं तर काय तुम्हाला टसायला लागलं ते? कोण म्हणतो? हाँ. तुम्हारे मत विषय भी अज्ञान तथा ता अज्ञान का चेतन के साथी संबंध इत्यादि पदार्थ अनादि माने हैं तथा भावरूप माने हैं. और जो पदार्थ अनादि भावरूप होवे है व्याप्ती, जो पदार्थ अनादि भावरूप असतो सो पदार्थ नित्यही होवे है की नाही. वेदांत मतात सुद्धा अज्ञान कसं झालं? या ते तीन अज्ञानादिक नित्य पदार्थों के विद्यमान हुए सो ब्रह्म का अद्वितीयपणा कैसे संभवेगा, है की नाही. त्या म्हणून त्या अज्ञानादिक नित्य पदार्थ जर विद्यमान आहेत, ब्रह्माला सोडून आणखीन अज्ञान सुद्धा नित्य सिद्ध झालं. मग अज्ञान बी नित्य आहे, ब्रह्म बी नित्य आहे. मग ब्रह्मा ठिकाणी अद्वितीयपणा कुठं सिद्ध झाला? तुमच्या मतात देखील नाही होत ना. तरी देखील तुम्ही अज्ञान मानता, भावरूप अज्ञान मानता, है की नाही. तरी तुमचं ब्रह्म अद्वितीय आहे, है की नाही. अनादि भावरूप अज्ञान मानून देखील तुमचं ब्रह्म अद्वितीयच आहे, है की नाही. तुम्ही द्वैत रूप मानत नाही. तसं आणखीन एक माना की मग काय? नित्य असा समवाय माना. तरी तुम्ही ब्रह्माची अद्वितीयता मानत बसा, पण नित्य समवाय होऊ द्या की सिद्ध. कोण म्हणतो? याते तीन अज्ञानादिक नित्य पदार्थों के विद्यमान हुए सो ब्रह्म का अद्वितीयपणा कैसे संभवेगा. कळलं का शंका? समाधान. सिद्धांती म्हणतायत पूर्व पक्षाला, अरे बाळा तुला जरा ज्ञान नाही रे वेदांताच्या सिद्धांताचं, जरा समजून घे प्रक्रिया. काय सांगतात? समाधान. वेदांत सिद्धांत विषय म्हणजे वेदांत सिद्धांतामध्ये ते अज्ञानादिक ब्रह्म विषय अध्यस्त माने आहे.
ते अज्ञानाधिक ब्रह्माष्टकाने कसे मानले आहेत? अध्यस्त मानलेले आहेत. अध्यस्त म्हणजे कल्पित, अनिर्वचनीय, मिथ्या आहे की नाही. वेदांत सिद्धांत विषय ते अज्ञानाधिक ब्रह्मविषय अध्यस्त माने. या कारण ते काय झालं? अज्ञान कल्पित नाही का? हा. या कारण ते ता अधिष्ठान ब्रह्म ते अज्ञानाधिक भिन्न सत्तावाले नाही आहे. आणि म्हणून ते अज्ञानाधिक अधिष्ठान ब्रह्माहून भिन्न सत्तावाले नाही. अज्ञान अधिष्ठान ब्रह्माहून भिन्न सत्तावाले का नाही? कारण ते कल्पित आहे. आणि कल्पित वस्तू ही अधिष्ठानाच्या सत्तेहून अतिरिक्त सत्तावाली नसते. बरोबर. मग अधिष्ठान जी ब्रह्माची सत्ता आहे तीच अज्ञानाची सत्ता आहे. अतिरिक्त सत्ता नाही आहे, दोन नाही आहे, सत्ता नाही आहे. कळलं? कारण अज्ञानादी कसे आहेत? कल्पित. या कारण ते अधिष्ठान ब्रह्म ते अज्ञानादी भिन्न सत्तावाले नहीं है. याते म्हणून तीन अज्ञानादिकों के विद्यमान हुए भी, अज्ञानादिक विद्यमान असले है की तरी देखील सो ब्रह्म का अद्वितीयपणा संभव आहे. म्हणजे ब्रह्माच्या अद्वितीयपणाला बाद येत नाही अज्ञानाधिक मानून देखील. कारण ते अज्ञानाधिक कसे मानले आहेत? कल्पित. कल्पित पदार्थाने द्वैत सिद्ध होत नसतं. होता नाही होत ना. हा. और ते अज्ञानाधिक अनादि भावरूप हुए भी. आता ही गोष्ट बरोबर आहे म्हणे की अज्ञान भावरूप आहे, अनादि आहे, ही मान्य आहे. पण अनादि भावरूप असून देखील ते अज्ञान नित्य नाही आहे. और ते अज्ञानाधिक अनादि भावरूप हुए भी ब्रह्म विषय आरोपित है. ब्रह्माष्टकन कसे आहेत? ते आरोपित आहे. याते ता ब्रह्म के ज्ञान करके ते अज्ञानाधिक निवृत्त होई जावे आहे. आरोपित असल्यामुळे, अध्यस्त असल्यामुळे, कल्पित असल्यामुळे अधिष्ठान ब्रह्माचं ज्ञान झालं तर अज्ञानाधिकाची काय होते? निवृत्ती होते. आणि ज्याची निवृत्ती होते त्याला नित्य म्हणता येईल का? नाही. म्हणून वेदांत मतात अज्ञान जरी अनादि भावरूप असलं तरी नित्य नाही. का? अधिष्ठानाच्या ज्ञानाने त्याची निवृत्ती होते. अधिष्ठानाच्या ज्ञानाने त्याची निवृत्ती का होते? कारण ते अध्यस्त आहे, कल्पित आहे. याते ता ब्रह्म के ज्ञान करके ते अज्ञानाधिक निवृत्त होई जावे. लागलं एवढं? पंक्ती पापुढे. मग म्हणे का हो नित्य पदार्थ कोण असतो वेदांत मतामध्ये? सांगा. कारण पूर्व पक्षाने व्याप्ती बनवली होती आपल्या मनाने. कोणती? जो पदार्थ अनादि असून भावरूप असतो त्याला नित्य म्हणावं. पण अशी परिभाषा वेदांत मतात नाही. कारण अज्ञान अनादि भावरूप असून देखील अनित्य आहे, ज्ञानाने निवृत्त होतं. मग म्हणजे वेदांत मतात मग कोण नित्य असतो? त्याची परिभाषा काय सांगतायत? अनारोपित अनादि भाव पदार्थही नित्य होवे आहे. कळली व्याप्ती? की जो पदार्थ अनारोपित असून, अनारोपित म्हणजे आरोपित नाही आहे, कल्पित नाही आहे आणि अनादि भावरूप आहे, तो नित्य असतो. उदाहरण ब्रह्म कसं आहे? आरोपित आहे का अनारोपित आहे? अनारोपित आहे. पुन्हा अनादि आहे आणि भावरूप आहे आणि म्हणून नित्य आहे. अज्ञान जरी अनादि असलं, जरी भावरूप असलं, पण ते आरोपित आहे, अनारोपित नाही. अनारोपित अनादि भाव पदार्थही नित्य होवे. लागलं? सा अनारोपित अनादि भाव रूपता एक अधिष्ठान ब्रह्म विषय ही है. बस एकमात्र केवळ अधिष्ठान भूत ब्रह्माच्या ठिकाणीच आहे. काय? अनारोपित अनादि भाव अर्थात नित्य आहे. कोण? ब्रह्म. तीन अज्ञानादिको विषय आहे नाही. त्या अज्ञानादिकाच्या ठिकाणी काय नाही आहे? अनारोपित अनादि भावरूपता नाही आहे. अर्थात अज्ञान अज्ञानाच्या ठिकाणी अनारोपित अनादि भावरूपता नाही आहे. अर्थात अज्ञान नित्य नाही आहे. कारण आम्ही नित्य कशाला म्हणतो? अनारोपित अनादि भाव असेल त्याला नित्य म्हणतो, आहे की नाही? आणि इथं अज्ञान आरोपित अनादि भावरूप आहे, अनारोपित अनादि भावरूप नाही. अर्थात अज्ञान नित्य नाही. कळलं? अनित्य आहे. सा अनारोपित अनादि भावरूपता एक अधिष्ठान ब्रह्मविषयी आहे. लागलं एवढं?
तीन अज्ञानादि को विषय है नहीं, अज्ञानादिकामध्ये नहीं है. याते तुम्हारे समवाय की न्याय ते अज्ञानाधिक भी अनित्य है. म्हणून वेदांती सांगतायत तुमच्या समवायाप्रमाणेच, म्हणजे आम्ही जसं तुमच्या समवायाला काय मानतो, अनित्यच मानतो, तसं आमचं अज्ञान सुद्धा जरी तुम्ही त्याला नित्य समजत असले पूर्वपक्षी लोक, पण आम्ही मात्र त्या अज्ञानाला काय म्हणतो, अनित्यच म्हणतो. याते तुम्हारे समवाय की न्यायी ते अज्ञानाधिक भी अनित्यही है. लागलं एवढं. याते म्हणून नित्य संबंध समवाय यह, याते नित्य संबंध समवाय है, यह समवाय का लक्षण संभावता नहीं. हे समवायाचं लक्षण सिद्ध होत नाही. किंवा युक्ति से विचार करके देखिए तो भी ता समवाय का स्वरूप सिद्ध होता नहीं. आता युक्तीने सुद्धा समवायाची सिद्धी करता येत नाही. बरोबर. तर आता काय युक्ती आहे, त्याचं खंडन करायचं कशाचं, समवायाचं. पण त्याचं खंडन युक्तीने आपण करू उद्या. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. शंकरं शंकर